नमस्कार मित्रमंडळांनो, मी तुमचा अथर्व तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा असा विषय आहे की आजपासून मी आपल्या ब्लॉगिंग सिरीजचा म्हणजेच आपल्या यूट्यूब जर्नीचा पहिला ब्लॉग चालू करणार आहे. आपली ब्लॉगिंग सिरीजचा पहिला ब्लॉग चालू करणार आहे. तर आज संध्याकाळी 9:30 वाजता आम्ही इथून गावाला जाणार आहोत. तर या ब्लॉगचा विषय टॉपिकच हा आहे की आज आपण इथून मुंबईवरतून गावाला जाणार आहोत माझ्या. तर त्यासाठी आम्ही लोकांनी सगळं रेडी झालो आहे. बॅगपॅक वगैरे सगळं पॅक झालं आहे. मी माझ्या घरातले आम्ही सगळे जातो आहे. तर संध्याकाळी 9:30 वाजता 11ची ट्रेन आहे. तर आम्ही 9:30 वाजता इथून निघू. ते आम्ही जाणार आहोत वसईला. वसईवरतून ट्रेन पकडायची आहे. तर त्यासाठी आम्ही विरारवरतून वसईला जाऊ. वसईवरतून माणगावला जायचं आहे. जी ट्रेन 11:30ची आहे ती. 11:30ची ट्रेन पकडून माणगावला गेलो तर माणगावला जाऊन तिकडून आम्ही लोक बस किंवा बस किंवा रिक्षा पकडून आम्ही लोक जाऊ शकतो. तर संध्याकाळी 6:30 वाजता तयारी आता सगळी चालू होईल. पप्पा मम्मी आहेत सोबत. तर ते लोक आता कामाला गेलेत. कामावरून आता येतील. मम्मी आता थोड्या वेळाने येईल. तर मम्मी आल्यानंतर सगळी बाकीची जी काय तयारी आहे ती सगळी करू. गावाला जायचा विषय असा आहे की आता एप्रिल मेच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत. मला पण सुट्टी पडली आहे. माझी 10वी संपली. तर आता मला सुट्ट्या पडल्या आहेत. आणि आता आमच्या एप्रिलच्या 1 तारखेला आमच्या गावामध्ये पालखी असते. तर त्या पालखीसाठी आम्ही लोक स्पेशल करून जातोय. आणि पालखी म्हणजे तर आपला एकदम सर्वांसाठी खूप आवडता सण असतो. तर त्यासाठी सगळे आता आमच्या घरातले सगळे जाते. माझी काका वगैरे पण येणार आहेत. तर आम्ही लोक आता निघतोय. आम्ही संध्याकाळी बोलतोय रात्री 9:30ला निघू इथून. आणि तिथे 11ची ट्रेन आहे. तर 10-10:30 पर्यंत पोहोचायचं आहे तिकडे. तर लवकर पोचू. तर जसं तुम्ही बघू शकता, हे बघा बॅगपॅक वगैरे सगळं झालेलं आहे. इथे 3-4 बॅग आहेत. ह्या इथे एक बॅग आहे. तर आज फक्त संध्याकाळी रात्री आम्हाला निघायचं आहे. तर तुम्ही माझ्यासोबत राहा. कसं आपण जातो ट्रेननी, कसं रूट आहे इथून ते माणगावपर्यंत जायसाठी कमीत कमी 3 ते 4 तास, नाही तर 2 ते 3 तास पकडा. इथून एवढाच टाइम लागतो, जास्त नाही. माझा गाव खूप जवळ आहे. रायगड जिल्हा, माणगाव, विहुले. तर संध्याकाळी तुम्हाला भेटू. आपण जेव्हा निघू इथून तेव्हा आपण बाकीचं जे काय डिस्कस आपल्याला करायचं आहे, कुठून जातोय, कसं काय, गावाला पोचू कितीपर्यंत, सगळं आपण सांगणार. आणि गावाला गेल्यानंतर जे काय पालखीमध्ये जे काय असेल ते तुम्हाला दाखवणार. किती मजा येते, किती नाही तर विषयच नाही येत. मजा तर येणारच आहे, पण कसं आपल्या मित्रांसोबत, आपल्या घरातल्यांसोबत किती मजा येते ते सगळं बघायसाठी तुम्ही आमच्यासोबत पुढे बना. नमस्कार मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सकाळी बोललेलो की आम्ही रात्री 9:30 वाजता गावाला निघणार आहोत. तर आता आमची सगळी बॅग पॅकिंग झाली आहे. हे बघा, हे सगळे 1, 2, 3, 4, 5 बॅगा झाल्या आहेत. आणि ही एक आहे 6वी. माझ्या हातात 2च असणार आहे, कारण की एका हाताने फोन पकडायचा आहे व्हिडिओसाठी. तर हे बघा, मम्मी आणि पप्पा दोघंजण तयार झाले. दीदी नाही येणार आहे. तर आम्ही 3घंच जातोय. तर आता निघतोय थोड्या वेळाने. तर तुम्हाला आम्ही भेटू डायरेक्ट स्टेशनला. त्यासाठी अगोदर जाऊ इकडूनच, बोलू आपण. आणि नंतर मग तिथून विरार स्टेशनवरतून आम्ही जाऊ वसईला. वसईवरतून माणगाव, जे मी तुम्हाला सकाळी बोललो तेच. तर स्टेशनला भेटू. तर आता आपण थोड्या वेळाने निघतोय. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलोय स्टेशनला. विरार स्टेशनला पोचलोय आता. हे बघा, हा तिकीट काउंटर आहे इकडे. तर आता आम्ही इथून जाऊ वसईला. वसईची आता डायरेक्ट माणगावची तिकीट काढणार. इथून आम्ही मग वसईला जाऊ. आणि मग तिथे वसईला गेल्यानंतर तिथून डायरेक्ट माणगाव. तर आता आमच्यासोबत माझे अजून काका आहेत, ते पण येत आहेत. आणि अजून एक आहेत. आम्ही असे 8-9 जण आहोत. 8 जण आहोत. तर आम्ही सगळेजण आता मिळून जाणार आहोत. तर आमच्या हे बघा पूर्ण हालत खराब झाली आहे. 1, 2, 3, 4. मम्मीकडे एक आहे 5, माझ्याकडे एक 6 आणि पप्पांकडे एक आहे 7 बॅगा घ्यायच्या आहेत. जेव्हा मी घरातून निघालो तेव्हाच चालू करणार होतो, पण झालं असं की बॅगा जास्त होत्या आणि मम्मीने 2 घेतल्या आणि पप्पाने 2 घेतली. मग मला पण घ्यायला लागले. त्यासाठी म्हणून मी डायरेक्ट रोडवरतून येताना नाही बनवलं. तर आता स्टेशनला पोचलो आहे, इथे चालू केलं आहे. तर आता आपण जाऊ प्लॅटफॉर्ममध्ये. मग पप्पा तिकडे तिकीटकडे गेले. तर थांबा, येतो सगळे, राहू दे. तर आता आम्ही बघू, थोड्या वेळ वाट बघू. इथे काका येतील आमचे, म्हणजे माझे काका येतील, त्यांची फॅमिली येईल पूर्ण. तर त्याच्यानंतर आम्ही इथून निघू. त्यासाठी आता आम्ही कंटाळा आला पूर्ण.
दमलो झालं. हे बघा हे आता तिकीट घेऊन आले. माझ्याकडे ठेवू कुठे ठेवशी पॉकेटमध्ये शिस्तीमध्ये आणि व्यवस्थित ठेव. काढा. पॉकेटमध्ये आता तिकीट आहेत हे बघा. हे सगळ्या 3 तिकीट आमच्या भेटलं. 3 काढले की 4? 4 काढले तर येऊ दे तर 4 तिकीट काढले आहेत. हे दे. निघू. ती कुठली आहे? ती ठेवा, ती राहू द्या, ती नाही, ती वेगळी आहे. काय अगोदरची आहे ती. कशाला मग ठेवले? काढा. कशाला वाढवायला? तर ती दुसरी एक तिकीट राहिलेली ती आहे. तर आता आम्ही निघतोय. हे मम्मी ठेव बॅगा ठेव. तर आता या बॅगा काढतो सगळ्या. भाई पहिल्यांदा करतोय पण वेगळं वाटतंय जरा, कारण की पहिल्यांदा तेवढं समोरासमोर करतोय स्टेशनवरती. ते पण नाही तर असे मी बनवायचो घरातच टाईमपाससाठी, तेव्हा मग असेच इकडे काढत बसायचो. ती समोरून इकडून तिकडून बघतायत सगळे, पण काय नाही, बिंदास करायचं, घाबरायचं नाही. आता काढणार नाही तर फायदा काय. आतापासूनच चालू करतोय. तर आता पप्पा करतायत. हा सबवेमधून आता हे बघा, इथून आम्ही आता दाखवू तुम्हाला. जे विरारचे असतील त्यांना माहितीच असेल की इकडून सबवेवरतून आता इथून खाली जाऊन स्टेशनला आम्ही पोहोचू. तर गाडी माहिती नाही कुठली लागली आहे, आता कुठली आहे ती बघू. अंधेरी, चर्चगेट तिकडे जायचं आहे. आले तर तुम्हाला आता आम्ही ट्रेनमध्ये बसू तेव्हा मेसेज करू. मग आपला मेसेज बोलतोय तेव्हा पुढचं दाखवू तुम्हाला सगळं. हे बघा हे एक आले. हे हॅलो करो. हॅलो. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे स्टेशनवरतून. आता प्लॅटफॉर्म नंबर 3वरती जातो आहे. तिथून ट्रेन आहे. मी वाटी चालतो आहे बघा. ही सगळी जी पुढे चालत आहेत ना जेवढी पण सगळे आमच्यासोबतच आहेत. तर आता चला थोडंच टाईम अजून, आता फक्त 2-3 तास मग आपण असू गावात आपल्या कोकण. तर हे बघा 1, 2, 3, 4, 5 जेवढे सगळे दिसत आहेत ना ते सगळे आपल्यासोबतच आहेत. बॅग बिग चढ आहे. एक हाताने व्हिडिओ. हां चला ट्रेन आली आहे. दम गेला माझा. हो चला सोबत, काय नाही. ए मम्मी चल ना, काय चला. मेगा खूप झाले. ट्रेनमध्ये चढायला भेटलं तर बरं नशीब, कारण गर्दी खूप असणार आहे. की आता स्टेशनवरतून येताना 2-3 हे भेटले. हा काय हॅलो हॅलो करा. हॅलो काहीतरी टाइमपास, काहीतरी असं सुट्टीमध्ये आता. बघा स्टेशनला. तर आता आम्ही जातो प्लॅटफॉर्म नंबर 7वरती पूर्ण. तर आता बॅगा माझ्याकडे वाटेल. हलका बाबू घेतो बॅग माझ्याकडून घेतलेली आहे, कारण की मला आता जमत नव्हतं काढायला व्हिडिओ, त्यामुळे माझ्याकडून बॅग घेतली आहे काकांनी. बोलतात बॅग हलकी आहे, तर ठीक आहे चालेल. मला तेवढं व्हिडिओ काढायला तेवढं नीट नाही भेटेल. बघा आमच्या गाडीचा हे वाचतोय. राहू दे अरे ना राहू दे. ही पण बॅग सोड राहू दे. सगळीकडे अगोदरच एक आलेलं आहे. 2-2, 3-3 नको. थोडंसं जरा वाटतंय, भीती वाटते. काय नाही करू आता, नाही करणार तर कधी करणार. आपला डायलॉग आहे बघा.
ही पूर्ण गँग आमची आता आम्ही जातोय. गाडी लेट आहे थोडी, 16 मिनटं लेट आहे गाडी. 11:15ला पोचणार आहे. तर त्या गाडीने आम्ही जाऊ. 2 तासाचा रस्ता आहे. 2 तासाचा रस्ता आहे. तर त्यासाठी आता निघू. बॅगा चढ आहेत. 7, 8, 9 बॅगा झाल्यात आमच्या. फक्त आमच्या 9 बॅगा झाल्यात. प्लस दुसरं माझे काका आहेत त्यांचे 3, 4 आहेत. असे करून 14 बॅगा पकडा. 13-14 बॅगा झालेत. ते बॅगा सोडा. आपण गावाला पोचतो ते बघा आता. तर लड्डूबामसोबत 7वरती आहे. थोडं हे झालेलं पण आलोय. बॅगा खूप झाल्यात. हात दुखायला लागला माझा. अरे मग मागापासून नुसता हे करते, हात दुखला पूर्ण. एकच्या इथे आहे, जातो आम्ही. पण आज लवकर आलो आहे म्हणून इथेच थांबलो आहे. इथे बॅगा मोजल्यात आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 बॅगा आहेत पाहिजे. तर झालं असं. हे काका हे इथे आहेत ना, काय विचारत होते पनवेलला जाणार काय गाडी. पनवेलला जायला गाडी कुठली आहे बोलला आहे. पप्पा बोलले की आहे इकडेच आहे, दुसरी गाडी कुठली जात नाही. हा गा बॉईस आमच्या इथे गावाला नदीमध्ये मगर आले. मगर आता असं झालं आहे की आम्ही दरवेळी तिथे नदीमध्ये जातो पोवायला, म्हणजे मी माझ्या मित्रांसोबत. पण असं गणपती विसर्जन पण तिकडेच होतो. पण काय करायचं आता तिथे मगर आले. आता थोडासा टेन्शन आहे कसं जाऊ. ती मगर ती अजून गेली नाही. गाववाल्यांनी काहीतरी केलेलं तिथे आले हो. हा AC डब्बा. हा पण AC डब्बे आहेत. तर मित्रांनो पोचलो आहे आम्ही गावाला. कृपया ध्यान दीजिए पोखरा से आने वाले तर मित्रांनो फायनली पोचलो आपण गावाला. हे बघा हे पूर्ण हा माझा घर. तर इथे आता पोचलो आहे. आता जाऊया. आताच रिक्षाने आलो, रिक्षा गेली. आता आपण पण जाऊ घरात. आलो आजी. आलो फायनली हा फायनली आजीला भेटायला आलो. हा आता तुम्हाला नीट लाईट दिसेल. आजी बोलेल काय करतोय हा. वगैरे ठेवतो इथे जरा. आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग
मग अशी आता आजी जेवण वगैरे केलंय ते खाऊ वगैरे भाकऱ्या वगैरे खाऊ जरा आणि मग झोपायचं. आजी झोपा झोपा. आज आहे 2:15 बजे रात. बोलायचं ना 2-3 बजे घ्या. बोलले ना 2-3 वाजणार. 2 वाजलेच. 2:15 झालेत. आता आपण फ्रेश वगैरे होतो जरा आणि मग डायरेक्ट जेवायला बसू. आजी हॅलो 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 असा हॅलो कर. हॅलो. हॅलो. आता तुम्हाला थोडे एक महिना काय टेन्शन नाही. आता आपल्यासोबत आजी आजी आपली मस्ती करते फुल. आजी कशी ना मस्ती. कुणाला सांगतो? हा कुणाला सांगतो? मित्रांना माझ्या मंडळीला सांगतोय. व्हिडिओ बनवतोय मी व्हिडिओ. तू पण आता यायचं दिवरोज. येशील ना बघ. असं पूर्ण ह्याच्यात यायचं पूर्ण. हे काय तो पण येईल ना? हा सगळे येणार नको टेन्शन घेऊ.